बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांनी आपल्याला सगळ्यांनाच चक्रावून सोडलंय। कालपासून आपण या संदर्भातल्या अनेक बातम्या ऐकतोय। यामध्ये अनेक मुद्दे हे कालपासून चर्चेला येत आहेत, ज्यामध्ये 10,000चा मुद्दा, एक जो महिलांना सरकारकडून देण्यात आलेला आहे तो असू देत, निवडणूक आयोगाशी साटलोट असण्याचा एक आरोप असू देत, किंवा ज्या पद्धतीने मोदी आणि नितीश कुमार यांची जादू चालली आहे या ठिकाणी, त्या संदर्भात जे आकडे पाहायला मिळत आहेत त्या सगळ्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी या चर्चेला येतात। आणि या संदर्भातली जर व्यवस्थित माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी त्या भागामध्ये तिथं ग्राउंडवरची परिस्थिती माहिती असणारा एक माणूस हवा आणि अतिशय सोप्या पद्धतीनं बिहारमध्ये नेमकी काय स्थिती होती आणि कधी इथलं सगळं वातावरण हे बदललं आणि कशा पद्धतीनं बदललं या संदर्भातली आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे। आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत पवन डहाट सर। खूप खूप स्वागत आहे सर तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये। पवन सर हे मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील आहेत, शिवाय त्यांनी ग्राउंडवरचं जे काही एक निवडणुकांसंदर्भातलं काम असतं ते अत्यंत जवळून पाहिलेलं केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याशी आपण या बिहारच्या निवडणुकांविषयी बोलणार आहोत। सर, पहिला प्रश्न असा आहे की सकाळपासून जे काही आकडे आले आणि ते ज्या पद्धतीनं बदलत गेले, ज्या फरकानं बदलत गेले, त्यानंतरची पहिली रिॲक्शन काय आली तुमच्याकडून? काय वाटलं हे सगळं बघून चित्र? मी ऑक्टोबरपासून मी 1-1.5 महिना बिहारमध्ये घालवलं। काही उमेदवारांचं कामही माझ्याकडे होतं। मला सरप्राइजिंग नव्हतं। मी माझ्या काही मित्रांना आणि काही राजकीय नेत्यांना मी 15 दिवस आधीच सांगितलेलं होतं की नितीश कुमार सगळ्यात चांगलं परफॉर्म करतील आणि इंडियाचं सरकार रिपीट होईल। माझी अपेक्षा 150 ते 170 हा आकडा होता। त्याला कारणही तशीच होती। हे जे बाकीचं 200 पर्यंतचे जे कन्सॉलिडेशन तुम्हाला झालेलं दिसतंय, हे एक वेळा निवडणुकीचा एक ट्रेंड सेट झाला निवडणुकीच्या दिवशी की ते आपोआप होतं, ते त्याच्यामध्ये व्यवस्थापन काम करते। मला सरप्राइजिंग नव्हतं, कारण फॅक्टर्स पण तसेच होते। ज्या पद्धतीने महागठबंधन निवडणूक लढवली आणि ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टीने निवडणूक लढवली याच्यामध्ये स्टार्क डिफरन्स होता। निवडणूक जिंकण्यासाठी जी गोष्ट करायला पाहिजे ते नितीश कुमारांनी आणि भारतीय जनता पार्टीने केलेली, आणि जी गोष्ट चूक करायला पाहिजे निवडणूक हरायला ती प्रत्येक चूक महागठबंधन आणि राज्यात काँग्रेसने केलेली। साधारणतः आपल्या निरीक्षणानुसार एक 7-8 दिवसांमध्ये सगळं वातावरण बिहारमधलं बदललं आणि 360 अंशांनी फिरलं। तर त्यामध्ये कोणकोणते मुद्दे होते, काय काय चुका झाल्या आहेत आणि कशा पद्धतीने एनडीएनं ह्याचा फायदा साधून घेतला? हे बघा, निवडणुकीमध्ये कुठल्याही निवडणुकीमध्ये 2 सर्वात महत्त्वाचे घटक असतात। एक असतं कॅम्पेन नॅरेटिव्ह। तुम्ही कुठल्या मुद्द्यावर मतदाराला सांगताय की तुम्ही आमच्यासाठी मत करायला हवं आणि पुढच्या पक्षासाठी नको करायला। आणि दुसरं असतं बूथ मॅनेजमेंट। ते 4 महिने आधीपासून सुरू होतं। त्या बूथ मॅनेजमेंट, मतदार यादी, त्यामध्ये असलेलं घोळ आणि ईव्हीएमचं मॅनेजमेंट आणि मतदानाच्या दिवशी मतदारांचं मतदान करून घेणं आपल्या, आणि काउंटिंगच्या वेळी पण तुम्हाला ईव्हीएमवर ट्रॅकिंग वगैरे हे सगळ्या गोष्टी करायला लागतात। या दोन्हीमध्ये महागठबंधन सपशेल अयशस्वी ठरलेलं आहे या पूर्ण निवडणुकीमध्ये। म्हणजे कॅम्पेन शेवटच्या टप्प्यात असताना भारतीय जनता पार्टीचे खासदार होते, त्यांनी एक आरोप लावला की 62,000 करोडचं नुकसान झालेलं आहे स्टेट एक्सचेकरला नितीश कुमारांच्या चुकीच्या निर्णयामुळे भागलपूरच्या थर्मल प्लांटमध्ये। कुठल्याच महागठबंधनच्या याच्यामध्ये तुम्हाला हा मुद्दा रेटून कोणी सांगत नव्हतं। मोठे मोठे आरोप लावले गेले। सम्राट चौधरी जे उपमुख्यमंत्री आहे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, त्यांच्यावर 7 खून केले आणि चुकीचं एक बर्थ सर्टिफिकेट किंवा मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट असं काहीतरी त्यांनी दिलं आणि त्यातनं त्या केसमधनं सुटले। हा आरोप प्रशांत किशोरांनी लावला। कुठल्याच महागठबंधनच्या नेत्यांनी हा आरोप रेटून नेला नाही, कारण सम्राट चौधरी भारतीय जनता पार्टीचा फेस होते। इतके मोठे मोठे मुद्दे होते, अनएम्प्लॉयमेंट, प्राइस राईस, 67,000 करोड, 70,000 करोडचा कॅगची रिपोर्ट आहे की अनअकाउंटेड आहेत नितीश कुमारच्या सरकारमध्ये, विच इज अ करप्शन। कॅग म्हणते की अनअकाउंटेड आहे, तर विच इज अ करप्शन। 1 रुपयामध्ये खूप मोठ्या एका इंडस्ट्रियलला 1 रुपयाच्या लीजवर लँड दिलं गेलेलं आहे, खूप मोठं। इतके मुद्दे होते तुमच्या नॅरेटिव्हमध्ये आहेत ना, तुमच्या सोशल मीडिया हँडलवर ना, तुमच्या भाषणामध्ये ना, नेत्यांच्या भाषणांमध्ये ना, प्रचारामध्ये हे नॅरेटिव्हच कुठे? म्हणजे महागठबंधन सपशेल अयशस्वी ठरलंय की मतदारांनी आमच्यासाठी मतदान करायला काय पाहिजे। एका रॅलीमध्ये तेजस्वी म्हणतात की आम्ही जॉब्स देऊ, दुसऱ्या रॅली म्हणतात की आम्ही पैसे देऊ। सो जे नॅरेटिव्ह होतं इथे फेल पडले। आणि मॅनेजमेंटची जेव्हा गोष्ट येते, बूथ मॅनेजमेंटची, तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचं ओव्हरऑल मॅनेजमेंट किती चांगलं असतं, त्याच्यासोबत टक्कर घ्यायला कुठेच ते स्ट्रक्चरच नव्हतं। त्यामुळे एक ऑक्टोबरमध्ये जी निवडणूक तुम्हाला महागठबंधनच्या साईडने दिसत होती ती पूर्णपणे एक 10-20 दिवसात फिरताना दिसली। आणि म्हणूनच 25 ऑक्टोबरच्या
आसपासच मी माझ्या मित्रांना वगैरे सांगितलं होतं की नितीश कुमार रिपीट होतात आहे. नितीश कुमारांचं एक साधारणतः आपण त्यांच्याबद्दलचं परसेप्शन जर पाहिलं तर विश्वास ठेवू शकणार नाही असा नेता म्हणून राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्याबद्दलचं परसेप्शन आहे, पण बिहारमध्ये त्या परस्पर विरुद्ध आहे. त्यांनी महिलांसाठी केलेली कामं असतील किंवा महिलांच्या मनामध्ये त्यांच्या संदर्भातली एक आपुलकी असेल. म्हणजे मी एक वाचत होते ज्यामध्ये असं साधारणतः लिहिलेलं होतं की 2005 साली जेव्हा नितीश कुमार हे पहिल्यांदा निवडून आले तेव्हा ज्या मुलींना शाळेत जाण्यासाठी त्यांनी सायकल वाटली होती त्याच मुली आज मतदार झालेल्या आहेत आणि त्याचा सुद्धा एक इम्पॅक्ट आहे. दारूबंदी हा एक मुद्दा आहे किंवा विविध अशी कामं ज्याच्यामुळे नितीश कुमारांना फायदा झाला. तर बिहारमध्ये साधारणतः नितीश कुमारांबद्दल काय मत होतं आणि शांतपणे नितीश कुमारांनी गेल्या काही दिवसांमध्ये कशा पद्धतीनं आणखीन ते आपल्या बाजूने स्ट्रॉंग केलं, कारण अँटी इन्कम्बन्सी सारखा एक फटका त्यांना बसू शकत होता अशा पद्धतीची सुद्धा स्थिती होती. शिवाय त्यांच्या तब्येती संदर्भातल्या अनेक गोष्टी समोर येत होत्या आणि इतकी स्ट्रॉंग बाजू ही महागठबंधनच्या बाजूने असताना सुद्धा नितीश कुमारांनी कसं काय हे केलंय? बघा, बिहारमध्ये नितीश कुमारांबद्दल एक गोष्ट म्हटली जाते की यू कॅन क्रिटिसाइज हिज गव्हर्नमेंट बट नॉट द चीफ मिनिस्टर. म्हणजे तुम्ही नितीश कुमारांची त्यांच्या सरकारवर टीका करू शकता, पण नितीश कुमार ॲज अ चीफ मिनिस्टर ते स्वतःही म्हणतात की याच्या पुढे त्यांनी हे सगळे कामं केले ते म्हणतात की बिहारच्या मुख्यमंत्र्याला कोणी क्रिटिसाइज करत नाही, बिहारच्या सरकारला क्रिटिसाइज केलं जातं. त्याच्यासाठी कारणही तशी. तुम्ही सायकल योजनेचं सांगितलं, नुसतं सायकल योजनाच नाही, 2005 मध्ये सत्तेत आल्यावर महिलांसाठी 50% रिझर्वेशन असो, पंचायतीमध्ये 35% जॉब्समध्ये रिझर्वेशन असो, दारूबंदीचा निर्णय असो, सायकल वाटप असो, शैक्षणिक दर्जा ओव्हरऑल मुलींचा सुधारणा असो, किंवा आता जे मुख्यमंत्री महिला रोजगार योजना असो, जीविका दीदी योजना असो, त्यांनी पैसे नाही दिलेले, त्यांनी इम्पॉवर केलेलं आहे. बिहारच्या गावागावामध्ये तुम्हाला आता मुली म्हणजे दिसतात, जे 15 वर्ष आधी दिसत नव्हतं, की गावागावामध्ये छोट्या छोट्या खेड्यामध्ये पण लोक आपल्या मुलींना शिकवत आहेत. तुम्हाला सकाळी गेले की तुम्हाला दिसेल की मुली शाळेचे ड्रेस घालून शाळेत चालल्यात. त्यांनी प्रॉपर एम्पॉवरमेंट केलेलं आहे आणि नुसतं महिलांपुरतं मर्यादित नाही आहे. EBC एक्स्ट्रीमली बॅकवर्ड कास्ट ग्रुप आपण म्हणतो, त्यांना पण त्यांनी एम्पॉवर केलेलं आहे, त्यांच्यासाठी स्पेशल रिझर्वेशन्स आणि ते बेनिफिट दिलेले आहेत. पासवान कम्युनिटी ही कम्युनिटी बाहेर काढून बाकी सगळ्या दलित कम्युनिटींना त्यांनी वेगळं काढलं, त्यांच्यासाठी वेगळ्या स्कीम्स दिल्या. आणि फक्त या कम्युनिटी नाही, त्यांनी तुम्ही जर बिहारचं ओव्हरऑल कम्युनल ट्रॅक रेकॉर्ड बघितलं, त्यांनी बिहारमध्ये UPला लागून असल्यावरही कुठलाही मेजर इन्सिडेंट किंवा एक कम्युनल वातावरण तिथे त्यांनी प्रेझेंट होऊच दिलेलं नाहीये. म्हणजे ब्युरोक्रॅटला तिथे क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे, कुठल्याही प्रकारचं कम्युनल पॉलिटिक्स तिथे चालणार नाही. याच्यामुळे मुसलमान पण त्यांच्याविषयी निगेटिव्ह नव्हते. म्हणजे राजदचे उमेदवार पण म्हणत होते की म्हणजे जसं मी सांगितलं की तुम्ही या सरकारला क्रिटिसाइज करू शकता, पण त्या मुख्यमंत्र्याला, नितीश कुमार मुख्यमंत्री म्हणून त्यांना तुम्ही क्रिटिसाइज करू शकत नाही. म्हणून हे जे बाहेरचं परसेप्शन आहे, आपल्याला वाटते की हे लालू सोबत गेले आणि भाजप सोबत गेले. बिहारच्या जनतेला नितीश कुमार हे परसेप्शन त्यांचं नाहीये. बिहारच्या जनतेमध्ये त्यांचं परसेप्शन एक विकास पुरुष म्हणून आहे आणि एक असा माणूस ज्यांनी विकर सेक्शन्सला एम्पॉवर केलं आहे असं आहे. वोट चोरीचा एक अत्यंत स्ट्रॉंग मुद्दा जो देशभरामध्ये प्रचंड काँग्रेसनं गाजवला आणि या निवडणुकांमध्ये सुद्धा वापरला गेला. मग का त्याचा इम्पॅक्ट हा ते या ठिकाणी करू शकले नाहीत? मतदारांना या संदर्भातलं गांभीर्य नव्हतं का ते पक्षांकडून व्यवस्थितरित्या पोहोचवलं गेलं नाहीये लोकांपर्यंत की ज्याचा फटका बसला? मी जसं सांगितलं, नॅरेटिव्ह, वोट चोरीचं नॅरेटिव्ह बनलं होतं. ऑक्टोबर महिन्यामध्ये मी जेव्हा गेलो होतो, मी तुम्हाला सांगितलं त्यावेळी काँग्रेस राजदच्या फेवरची निवडणूक होती आणि नितीश कुमारांबद्दल अफवा पसरलेल्या होत्या. भारतीय जनता पार्टीच्या सम्राट चौधरीवर खुनाचे आरोप झालेले, ते बॅकफुटवर होते आणि असं वाटत होतं की महागठबंधनच्या 150 सीट्स येतील वोट. आणि हे नॅरेटिव्ह बनलेलं होतं राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या वोट अधिकार यात्रेमध्ये. एक 20 जिल्ह्यातनं ती यात्रा गेलेली आणि ते नॅरेटिव्ह त्यांनी बनवलं. हे नॅरेटिव्ह सस्टेन करणं काम असतं ग्राउंड लेवलच्या मेकॅनिझमचं. पण राजदमध्ये आणि काँग्रेसमध्ये हे मेकॅनिझमच पूर्णपणे कोलॅप्स झालेलं दिसलं. कारण तिकीट वाटपामध्ये इतका घोळ झालेला, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही तिकीटा देताय. इथे लालू यादव फॉर्म बी देतात आहे, तिथे तेजस्वी यादव फॉर्म परत घेतात आहे लोकांना सांगून. काँग्रेसमध्ये कुणालाच माहिती नाही की कोणाला तिकीट, सिटिंग MLA जो 20-20, 25-25 हजाराने जिंकलेला त्याच्या तिकीट कापल्या गेलेल्या आहेत आणि जो मागच्या वेळी बाजूच्या सीटमधनं हरला त्याला तिकीट दिले गेलेलं आहे. हा सगळा गोंधळ होता. या सगळ्या गोंधळामध्ये एक चुकीचा मेसेज गेलेलाच, पण वोट चोरीचा जो नॅरेटिव्ह होता तो तुम्हाला सस्टेन करायला लागतो. तो तुम्हाला कुठेच दिसला नाही.
ना मग राहुल गांधींच्या स्पीचेसमध्ये दिसायचं, पण तेजस्वी यादव अनएम्प्लॉयमेंटवर बोलत होते, रोजगार देऊ, पैसे देऊ यावर बोलत होते. तुम्हाला एक स्ट्रॅटेजिक कॅम्पेन चालवायला लागतं, आणि या निवडणुकीत आपल्याला क्लिअरली दिसलं की ते स्ट्रॅटेजिक कॅम्पेन कुठेच चाललेलं नाही, कुठल्याच प्रकारचा ताळमेळ नव्हता. वोट चोरी मुद्दा आहे, एक 47 लाख नावं बिहारच्या मतदार याद्यातनं डिलीट झालेले आहे, पण जनतेमध्ये शेवटच्या 2-3 आठवड्यामध्ये जेव्हा मी फिरत होतो तो कुठेच दिसत नव्हता. आणि याचं हे जे झालेलं आहे हे ॲक्च्युली महागठबंधनचं अपयश आहे की त्यांचा नॅरेटिव्ह ते सस्टेन करू शकले. महाराष्ट्रातून एक अशी प्रतिक्रिया येते की महाराष्ट्र पॅटर्न हा बिहारमध्ये राबवण्यात आला, आणि ज्या पद्धतीनं लाडकी बहीणचा फायदा हा महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारनं केला त्याच पद्धतीनं बिहारमध्ये केला. पण हा एकमेव फॅक्टर निश्चितच नाही, आणि आपण याविषयी आणखी चर्चा केलेलीच आहे. पण या आरोपाकडे तुम्ही कसं पाहता की विरोधकांनी आता फक्त आरोप होत आहेत, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आता काय याच्यातून शिकायला हवं? अगदी बरोबर, फक्त आरोप करून होणार नाही, महाराष्ट्र पॅटर्न म्हणता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणूक झाली तर नितीश कुमारांना एवढा कुठला स्ट्रॉंग नेता नव्हता. म्हणजे कदाचित देवेंद्र फडणवीसांना तुम्ही पक्ष काढून जर असं इंडिपेंडंट उभं केलं त्यांच्या सध्याच्या मतदारसंघात तर ते निवडून येऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. एक अजित पवार सोडलं थोडं वेगळं त्यांचं एक पडतं. कुठलाच नेता नव्हता बिहारमध्ये. एका नेत्यासाठी मतदान झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या पण ज्या सीट्स आलेल्या आहेत त्या एका नितीश कुमारांसाठी जे गुडविल आणि कन्सॉलिडेशन झालेलं आहे, 20 वर्षांच्या त्यांच्या राजकारणाचं कुठेतरी बिहारच्या जनतेने त्यांना सेंड ऑफ दिलेलं आहे की 20 वर्षात या माणसाने जे काही केलं आहे त्याच्यासाठी हे कन्सॉलिडेशन झालेलं आहे. महाराष्ट्र पॅटर्न आपण जो म्हणतोय, म्हणजे महाराष्ट्रात नेमकं काय झालंय, महाराष्ट्रामध्ये वोटर ॲडिशन झालेलं आहे, बिहारमध्ये वोटर डिलिशन झालेलं आहे. पण हे सगळं होत असताना जे विरोधक आरोप लावतात, तुम्ही कुठे होते? समजा मतदार यादीतनं नाव गहाळ केले जात होते, आपण काय, आपलं बूथ लेवल एजंट काय करत होतं? म्हणजे इलेक्शन कमिशन हाच प्रश्न विचारतो. आणि पण हे तुम्हाला सिरियसली घ्यायला लागेल. जर मतदार यादीमधनं एका मतदार यादीमध्ये 1200 नावं आता रिस्ट्रिक्ट केलं, बिहारमध्ये 1200 नावं होती, म्हणजे 300 परिवार, तुमची 5 लोकांची बूथ कमिटी 300 परिवारांवर लक्ष ठेवू शकत नाहीये, त्यांच्या कम्युनिकेशनमध्ये नाहीये. या गोष्टी होणारच आहे. आणि बीजेपीचं स्ट्रक्चर पूर्णपणे उलट आहे. त्यांचा पन्ना प्रमुख असतो, एका मतदार यादीच्या एका पानावर 30 नावं असतात, आणि त्यांचा एक माणूस फक्त त्या 30 लोक, म्हणजे हार्डली मला वाटतं एक 8 ते 10 फॅमिलीजवर फोकस असतो. आणि इथे 1200 लोकांसाठी एक बूथ लेवल एजंट पाहणं नाही भेटलेले आहेत. बूथ लेवल एजंट नाहीत, पोलिंग एजंट नाहीत, काउंटिंग एजंट नाहीत, कसं तरी ब्लँक पेजेस घेऊन लोक बसले आहेत. अशा परिस्थितीमध्ये समजा इरेग्युलरिटी होत आहे, चोरी होत आहे, ईव्हीएम छेडछाड होत आहे किंवा ईव्हीएमचं काही इरेग्युलरिटी होत आहे, ती थांबवण्याकरता जी व्यवस्था लागते, तुम्हाला प्रूफ तर द्यायला लागतील ना, ती कुठे आहे? ती व्यवस्थाच नाही. तर निवडणूक झाल्यानंतर असं म्हणणं की याच्या ईव्हीएममुळे निवडणूक हरलो किंवा मतदार यादीमुळे निवडणूक हरलो, मला वाटतं कुठेतरी इट्स अनफेअर. तुम्हाला आधी या निवडणुका सिरियसली लढायला शिकायला लागेल, त्या निवडणुकीचे मेकॅनिझम शिकायला लागतील, मग तुम्ही प्रूफ सोबत आरोप लावू शकता, त्यावेळी लोक तुम्हाला सिरियस घेतील. असे विदाऊट प्रूफ तुम्ही आरोप लावले लोक तुम्हाला सिरियसली घेणार नाही. हे बिहार निवडणुकीनंतरचं एक लर्निंग लेसन आहे. MY फॅक्टर बद्दल कालपासून फार चर्चा होते आहे. मुस्लिम आणि यादव असा एक फॅक्टर आतापर्यंत चालत आला होता, पण आता तो महिला आणि यूथ अशा पद्धतीनं या निवडणुकांमध्ये दिसला. तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं तुम्ही एक्सप्लेन केलं सोप्या भाषेत, जे आमच्या प्रेक्षकांना समजेल. आणि दुसरं म्हणजे AIMIMची काय स्थिती झाली या सगळ्यामध्ये, RJD आणि काँग्रेससोबतच, त्या संदर्भात. तर बघा, MY फॅक्टर हे बिहारच्या निवडणुकीशी जे जोडलं जातं हे कुठेतरी भारतीय जनता पार्टी IT सेलचं क्रिएशन आहे. MY फॅक्टर जर बिहारमध्ये आणि देशात जर लागू झालं तर म्हणजे भारतासाठी सर्वात बेस्ट गोष्ट होईल ती. पण तुम्ही जर वोट शेअर बघितलं असं 23% वोट शेअर RJDला पडलं आहे. मुस्लिम यादव त्यांच्यासाठी कन्सॉलिडेट झालेलं आहे. काँग्रेसनी 61 जागा लढून सुद्धा त्यांना 8% मतदान पडलेलं आहे. नितीश कुमारांना 19% पडला आणि भारतीय जनता पार्टीनं त्यांचा जो सवर्ण मतदार होता त्यांनी मतदार दिलेला. तर बिहारची निवडणुकी जातीवर होते तशीच झालेली आहे. याच्यामध्ये कन्सॉलिडेशन कटिंग अक्रॉस कास्ट लाईन झालेलं आहे नितीश कुमारांसाठी. आणि नितीश कुमारांसोबत भारतीय जनता पार्टी असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला त्याचा जास्त उपयोग झाला, जास्त फायदा झालेला आहे. सो MY सडनली आपण जातीवाद सोडून MY फॅक्टरवर आलोय आणि मुस्लिम आणि यूथ मोदींसाठी मतदान करतात किंवा नितीश कुमारांसाठी मतदान करताय, असं जर होत असेल तर मी म्हणेल भारतातनं जातीवाद संपलाय. म्हणजे आज मग लग्न करायच्या वेळी पण लोक जात पाहणार नाहीत, त्या सगळ्या गोष्टी होतील. पण हे कुठेतरी आता याचं श्रेय घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीला श्रेय घ्यायचं आहे नितीश कुमारांकडनं काढून.
MY फॅक्टर युथ फॅक्टर नव्हता, युथ फॅक्टर स्कॅटर्ड होता. पण ही गोष्ट खरी आहे की नितीश कुमारांना बिहारच्या महिलांनी ओव्हरवेल्मिंगली सपोर्ट केलेला आहे. सो M फॅक्टर त्यांच्यासाठी होता आणि तो कटिंग अक्रॉस कास्ट लाईन पण होता. पण तुम्ही जर आकडे बघितले तर ज्या पद्धतीने आपल्याकडे जातीनुसार मतदान होतं तसं मतदान झालेलं आहे त्या पक्षाने. आता भारतीय जनता पार्टीच MY फॅक्टर म्हणते. तुमचे 101 पैकी 49 उमेदवार सवर्ण होते आणि तुम्ही म्हणताय MY फॅक्टर. काहीतरी तुम्हाला आता एक नॅरेटिव्ह चालवायचं म्हणून चालवायचं असं चालू दिसतंय. आणि MIM संदर्भात तुम्ही MIM मी म्हणेल MIM ज्या सीट्स जिंकते बिहारमध्ये, सीमांचलमध्ये यावेळी परत 5 सीट जिंकलाय, ही सो कॉल्ड सेक्युलर पक्ष जे स्वतःला म्हणून घेतात त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. मुस्लिम युथ हा या मुस्लिम युथला तुम्ही टेकन फॉर ग्रांटेड घेतलेलं, गृहीत धरलेलं. आणि दुसरी निवडणूक आहे त्याच्यामध्ये बिहारमध्ये त्या मुस्लिम युथने तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही तुमचे पोचलेले मतदार नाही. MIM सारखा एखादा पक्ष जो फक्त मुसलमानांची बाजू मांडत असेल अशा पक्षाच्या साईडला पण आम्ही जाऊ शकतो. हे काँग्रेस, राजद जे म्हणतात ना की हे मुसलमान म्हणजे आमचेच मतदार आहेत, हे आम्हालाच मतदान करतील, आम्हाला यांच्यासाठी काही करायची गरज नाही, आम्हाला यांना रिच आउट करायची गरज नाही आहे. मुस्लिम युथचे ॲस्पिरेशन्स आहेत, मुस्लिम महिलांचे ॲस्पिरेशन्स आहेत. आणि हे 2019च्या निवडणुकीत आपल्याला दिसलेलं जेव्हा मुस्लिम महिलांनी मोदींसाठी मतदान केलेलं. तुम्ही मतदारांना टेकन फॉर ग्रांटेड घेऊ शकत नाही. ही धोक्याची घंटा. नुसते मुस्लिम मतदार आम्हाला मतदान करतील, दलित मतदार आम्हाला मतदान करतील, बॅकवर्ड आम्हाला मतदान करतील, एवढं धरून निवडणुकीचं पूर्ण मॅनेजमेंट हवेवर सोडून द्यायचं आणि निवडणूक झाल्यावर मग म्हणायचं वोट चोरी झाली, EVM मध्ये टॅम्परिंग होती. वाटतं आता कुठेतरी ह्या निवडणुका लढायला तुम्हाला शिकायला लागेल. ह्या मॉडर्न निवडणुका आहेत, या 2005 किंवा 2002च्या आधीच्या निवडणुका राहिलेल्या नाही आहे. आणि हे रडगाणं आता बंद करायची वेळ आलेली आहे. मला हे समजून घ्यायचं आहे की प्रत्येक ठिकाणची जनता ही एक काही मुद्द्यांचा विचार करून नेहमी मतदान करत असते. तर बिहारची जनता ही नेमकी कुठल्या मुद्द्यावर आत्तापर्यंत मतदान करत होती आणि त्यातला जो बदल झालेला आहे या निवडणुकीतला तो नेमका काय आहे? तर बघा, बिहारचा मतदाता, सामान्य मतदाता हा अतिशय हुशार आणि पॉलिटिकली अवेअर मतदाता आहे. याचं उदाहरण तुम्हाला दिसेल, UPला लागून आहे, सिवान लागून आहे, गोपालगंज पण लागून आहे, गोरखपूर जी योगी आदित्यनाथांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे. तुम्ही पटण्यातनं निघाले की तुम्हाला 150 किलोमीटरमध्ये बलिया आहे, बक्सर क्रॉस केलं की बलिया लागतं. असं असून सुद्धा जे कम्युनल ॲटमॉस्फिअर आपण म्हणतो अँटी मुस्लिम, ते बिहारमध्ये कुठेच नाही आहे. ही यासाठी नाहीये की बिहारचा मतदाता अवेअर आहे. ऑफकोर्स कास्ट वाईज मतदान होतं, पण बिहारचा जो अवेअर मतदाता आहे यांनी आणि बिहारच्या नेत्यांनी पण, नितीश कुमार असो, लालू यादव असो, यांनी ते जपलेलं आहे. एक बिहारचं एक सेक्युलर नॉन कम्युनल जे त्यांचं एक पॉलिटी आहे. म्हणजे असं म्हणतात की बिहारचे लोक बॅकवर्ड आहे, शिकलेले नाही, पण या बाबतीत असंच बिहारला लोकतंत्राची जर्नी याच्यासाठी म्हणत नाही. आणि या निवडणुकीत जे तुम्ही बघितलं, मी परत एकदा सांगतो, या निवडणुकीमध्ये एका 20 वर्ष काम केलेल्या नेत्यांसाठीचा हा सेंड ऑफ होता. एका 20 वर्ष ज्या नेत्यांनी महिलांना इम्पॉवर केलं, बॅकवर्ड EBCजना इम्पॉवर केलं, हा त्या नेत्यांच्या त्या 20 वर्षाच्या राजकारणाचा सगळ्यांना दिसत होतं की ही कदाचित त्यांची शेवटची निवडणूक आहे, म्हणून कन्सॉलिडेशन झालं. असं मी तुम्ही सांगितलं की मुसलमानांनी सुद्धा मतदान केलेलं आहे. इथे फक्त MY यादव फॅक्टर नाही आहे, इथे सगळ्यांनी मिळून ते एक कन्सॉलिडेशन नितीश कुमारांच्या फेवरमध्ये झालेलं आहे. आणि बाकी छोटे छोटे फॅक्टर, मॅनेजमेंटचं लॅक ऑफ मॅनेजमेंट, आणि कुठेतरी हा विजय महागठबंधनने सुकर करून दिलेला आहे. आणि मला तरी वाटतं काँग्रेसचं ओव्हरऑल मॅनेजमेंट त्याच्यामध्ये खूप मोठं पार्टिसिपेशन काँग्रेसचं आलेलं आहे निगेटिव्ह साईडनी. अतिशय कमकुवत समजलं जाणारं किंवा चित्र तसं तयार केले जाणारा नेता नितीश कुमार यांना अतिशय स्ट्रॉंग असं जनमत. आता निकाल झालेले आहेत, जागा आपण पाहतो आहोत. भाजप आणि नितीश कुमार यांचं JDU यांच्या जागांमध्ये फारसा फरक नाही आहे. काल एक असं चित्र पाहायला मिळालं की JDUनं अधिकृतरित्या त्यांच्या पेजवरती जे ट्विट केलं होतं की मुख्यमंत्री नितीश कुमारच होते, आहेत आणि कायम राहतील, ते ट्विट डिलीट झाले. तर काय असेल आता भाजपची इथली रणनीती? बघा, मला वाटतं विनोद तावडेंनी पण एक स्टेटमेंट दिलंय की आता सगळे पक्ष मिळून ठरवतील पुढचा मुख्यमंत्री आहे. हे कुठेतरी नितीश कुमारांवर प्रेशर टॅक्टिक करायचे त्यांचे प्रयत्न आहेत. जदयूचे 2 नेते आहेत, एक संजय झा आहेत वर्किंग प्रेसिडेंट आणि एक ललन सिंग आहे जे याच्या आधी प्रेसिडेंट होते. हे सगळ्यांना माहिती आहे, हे दोन्ही भारतीय जनता पार्टीचे प्लांटेड लोक आहेत. हे नितीश कुमारांनाही माहिती आहे. भारतीय जनता पार्टीचं राजकारणच असं आहे, ज्या पक्षासोबत ते अलाइन करतात त्या पक्षाला ते शेवटी संपवतात. उद्धव ठाकरेंची शिवसेना तुमच्यापुढे एक्झाम्पल आहे. इथेही तोच प्रयत्न होणार आहे, पण ते नितीश कुमार आहेत
आणि हे आता ते जर मुख्यमंत्री झाले तर 10व्यांदा ते शपथ घेणार असतील. आणि मी तसं तुम्हाला सांगितलं की बिहारचा मतदाता हा युपीचा मतदाता नाही, हा एमपीचा मतदाता नाही, हा अवेअर मतदाता आहे बिहारमध्ये. आणि याच्यामुळेच भारतीय जनता पार्टीचं मुख्यमंत्री बिहारमध्ये कधी बसू शकलेलं नाही. पॅन बिहार भारतीय जनता पार्टी कधी जाऊ शकलेली नाहीये. आणि भारतीय जनता पार्टी प्रयत्न करेल, हा हे जे तुम्ही म्हणता ह्या त्या प्रयत्नाचाच भाग आहे. पण इतकं सोपं नसणार आहे, कारण नितीश कुमार एक खूपच हुशार आणि अनुभवी पॉलिटिशियन आहे. आणि इतकं सोपं भारतीय जनता पार्टीला त्यांना डिसलॉज करणं नसणार आहे. पण पुढे मागे हे शक्य होईल, कारण आता आपण म्हणतोय त्याप्रमाणे की त्यांची प्रकृती आणि त्यांचं वय हे सगळे मुद्दे येत आहेत. त्याच्यानंतर एक मोठं नाव कुठलं JDU मध्ये या संदर्भामध्ये तुम्हीच मला सांगा. पण मग BJP तसा प्रयत्न करेल का नितीश कुमार यांच्या पाठू? हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. जनता दल युनायटेडमध्ये सेकंड रंग लिडरशिप डेव्हलपच झालेली नाही. पण मी असं ऐकलंय की नितीश कुमारांचा मुलगा निशांत, कदाचित हे मंत्रिमंडळ बनलं आणि मुख्यमंत्री नितीश कुमार परत झाले तर निशांत राजकारणामध्ये एंट्री घेईल आणि निशांत हा राजकीय त्यांचा वारस असेल असं कुठेतरी त्यांचं प्लॅनिंग दिसतंय. असं ते पटण्यामध्ये दिसतही होतं, एकदम स्मॉल कॉरिडॉर्समध्ये ते बोललंही जात होतं. पण जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही जो याच्या आधीचा प्रश्न विचारला, भारतीय जनता पार्टीने जदयू संपाची सुरुवात केलेली आहे. आणि आता पुढच्या वर्षभरात हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे की कशा पद्धतीने नितीश कुमार त्याला सामोरे जातात आणि कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी, जे आपण आता वर्षभर म्हणतोय, माहिती पडलं पुढच्या 2-3 दिवसात एखादा भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणेल की आमचा मुख्यमंत्री बसवा. तर निवडणुकीचा निकाल लागलाय, पण अजूनपर्यंत सरकार कसं बसेल हे क्लिअर नाही. आता बिहारच्या निवडणुकांचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा मुंबई महानगरपालिकेवर थेट होतोय. BJPने आता इथे घोषणा द्यायला सुरुवात केली आहे की बिहार झाकी आहे, मुंबई महानगरपालिका अभी बाकी आहे. तर त्या संदर्भामध्ये काय सांगाल की म्हणजे हा नारा किती हे आहे आणि ते काय शिकायला हवं या निकालातून? अगदी स्थानिकच्याच निवडणूक आहेत, पण तरी सुद्धा मुंबईची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आहे. तर त्या दृष्टीनं खरोखरच आता म्हणजे काय धडे घ्यायला हवेत? अगदी शेवटचा प्रश्न. बघा, एक निवडणूक हरलं म्हणजे बाकीच्या सर्व निवडणुका तुम्हाला निगेटिव्हच जातील अशातला भाग नाही. तुम्हाला मी ओमर अब्दुल्लांचं एक्झाम्पल देतोय. 2024च्या निवडणुकीमध्ये जेलमध्ये असणाऱ्या इंजिनियर राशीदने त्यांना बारामुलामधनं 39,000 काहींनी मतदान, त्यांना पार्लमेंटरी निवडणूक हरवलेली. आणि त्यावेळी सगळ्यांनी म्हटलं की ओमर अब्दुल्ला आता त्यांचं राजकारण संपलं आहे, नॅशनल कॉन्फरन्सचं राजकारण संपलं आहे. 6 months डाऊन द लाईन ओमर अब्दुल्ला काश्मीरचे मुख्यमंत्री झाले आणि ते काश्मीर चालवत आहेत. 1984 साली भारतीय जनता पार्टीच्या 2 सीट्स आल्या होत्या. अटल बिहारी वाजपेयी म्हणले होते ही लोकसभा नाही, ही श्लोकसभा आहे. 1989 मध्ये भारतीय जनता पार्टीने परत उभारी मारली. महाराष्ट्र महानगरपालिकेच्या निवडणुका असो की देशात येणाऱ्या बाकीच्या निवडणुका असो, तुम्हाला बंगालमध्ये फाईट दिसेल आहे. लोकतंत्र आहे, हे इथे एक डिक्टेटरशिप नाही आहे. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीचा एक सायकोलॉजिकल इफेक्ट तुम्हाला पुढच्या 8 दिवस दिसेल. पण महानगरपालिकेची, नगरपालिकेची निवडणूक ही ग्राउंडवर लढली जाते. कुठलीही निवडणूक ग्राउंडवर लढली जाते. जर इथे काँग्रेस, NCP, शिवसेना यांचं ग्राउंड आहे, ग्राउंडवर तुमचे कार्यकर्ते, तुम्ही रस्त्यावर जर निवडणूक, ग्राउंडवर निवडणूक, लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवत आहात, तर ही निवडणूक भारतीय जनता पार्टीला तितकी सोपी जाणार नाही. अनेक स्ट्रॉंग मुद्दे घेऊन विरोधक लढलेले असले तरी सुद्धा BJPचं जे काही एक पद्धत आहे निवडणुका लढण्याची, त्या पुढे ते फार कमकुवत झाल्याचं दिसतं. जिथे आपल्या बाजूनं एक वातावरण होतं, तिथं सुद्धा आपण बिहारमध्ये पाहिलं की एक काही दिवसांमध्ये फक्त काही चुकांमुळे किंवा गोंधळामुळे सगळं बिघडलेलं पाहायला मिळतं. तर आगामी निवडणुकांमध्ये फक्त बिहारच नव्हे तर विविध ठिकाणी काय पद्धतीनं आणि किती स्ट्रॉंग पद्धतीनं आता स्ट्रॅटेजी आणि एकंदर विचार करणं गरजेचं आहे जर यांना पुन्हा एकदा BJPला शह देऊन सत्तेत यायचं असेल? जसं मी सांगितलं, निवडणुका काही पक्षांना वाटतं की सोशल मीडियावर लढल्या जातात, काही पक्षांना वाटतंय की आम्ही फक्त उमेदवार देतो आणि उमेदवारांनी ठरवायचं की ती निवडणूक कशी जिंकून यायची. निवडणूक हे कम्प्लिटली एक व्यवस्थापन लागतं, एक वेगळ्या प्रकारचं ते एक सायन्सच असतं आणि ते एक 15 दिवस किंवा 20 दिवसाचा तो कालावधी नसतो. तुम्हाला जर एखाद्या कर्नाटकचं एक्झाम्पल घ्या, कर्नाटकमध्ये काँग्रेसनी प्रॉपर काम 11 महिने आधी सुरू केलेलं, प्रॉपर नॅरेटिव्ह विणलेलं की 40% करप्शनवाली सरकार आहे. कर्नाटकमध्ये तुम्हाला रिझल्ट भेटला. ती गोष्ट तुम्ही बिहारमध्ये करू शकले असते, ती गोष्ट महाराष्ट्रामध्ये करू शकले असते. कर्नाटकमध्ये 2 महिन्याआधी तुम्ही कॅन्डिडेट दिले आणि इकडे तुम्ही महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये तुम्ही उद्या नॉमिनेशन आहे आणि आज रात्री 11:07 तुम्ही लिस्ट काढताय. सो या सगळ्या गोष्टी ग्राउंडवर तुमचे बूथ लेवल एजंट काय आहेत, तुमचे पोलिंग एजंट कोण आहेत, ते तुमच्यासाठी काम करत आहेत की नाही, ते आहेत की नाही, इथपासून हा मॅनेजमेंटचा जो विषय आहे, बूथ मॅनेजमेंट, नॅरेटिव्ह, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सिरियसली घेऊन की नाही आम्ही फक्त उमेदवार देतो आणि लोक आम्हाला निवडून देतील
असं होत नाही. भारतीय जनता पार्टी खूप सिरियसली निवडणूक लढते आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तुम्हाला निवडणूक लढायची असेल, जिंकायची तर सोडून द्या, लढायची जरी असेल तर निवडणूक तुम्हाला सिरियसली घ्यायला लागेल आहे. हे जे नवीन चेंजेस आलेले आहे हे तुम्हाला अडॉप्ट करायला लागतील. असं म्हणून होणार नाही की आम्ही असेच केस पांढरे केले का. नवीन पोरांना संधी द्यायला लागतील. त्याच त्या नेत्यांची तीच ती पोरं जर परत परत त्याच पदावर दिसत असेल तर बिहारमध्ये जे हाल महागठबंधनच्या लोकांनी केलेलं आहे ते तुम्हाला बाकी राज्यातही दिसेल. तुम्हाला धडा घ्यायला लागेल. नवीन लोकांना, नवीन कार्यकर्त्यांना, नवीन कार्यशैलीला आणि निवडणुकांना सिरियसली तुम्हाला घ्यायला लागेल. त्या संधी तुम्हाला लोकांना उपलब्ध करून द्यायला लागतील आणि त्या पद्धतीने लढायला लागेल. तेव्हाच तुम्ही भारतीय जनता पार्टीला पुरून होऊ शकता. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय सोप्या भाषेमध्ये बिहार निवडणुकांचं एक साधारणतः विश्लेषण आपलं झालेलं आहे अनेक अंगांनी. त्यासाठी आभार. तर आपण पाहिलं की 7 ते 8 दिवसांमध्ये 360 अंशांनी फिरलेली ही निवडणूक आणि विरोधी पक्षाच्या बाजूनं असलेली एका काही पिरियडमध्ये, पण त्यानंतर काही झालेल्या चुका आणि त्यातून जो काही निकाल लागला तो आपण पाहिलेला आहे. तर या संदर्भामध्ये काय कारण होती त्यामागची ही आपण मुलाखतीतून जाणून घेतलेली आहेत. पण तुमचं याविषयी काही मत असतील, काही प्रतिक्रिया असतील, अंदाज असतील, आमच्या कमेंट बॉक्समध्ये त्या नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.